गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण B.Pharm पासआउट किंवा B.Pharm फायनल इयरला आहेत त्या स्टुडंटसाठी मार्गदर्शन करत आहोत. आपण फार्मेको इकॉनॉमिक्स असेल, फार्मेकोजिनॉमिक्स असेल. नेक्स्ट आपलं एम आहे की फार्मसी पासआउट स्टुडंटला LLBमध्ये ॲडमिशन घेऊन काय अपॉर्च्युनिटी आहेत ते सांगायचं आहे. आणि महाराष्ट्र MST CET LLB जो 3 वर्षाचा कोर्स आहे त्याची डेट एक्सटेंड झालेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत एक्सटेंड झालेली आहे. तर आपला पहिला पॉईंट आहे की फार्मसी स्टुडंटनी लॉ का करायचं. जर माझं B.Pharm असेल, M.Pharm असेल तर मी 3 वर्षाचा लॉ केल्यानंतर मी IP कन्सल्टंट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कन्सल्टंट होऊ शकतो. हेल्थकेअर लॉमध्ये मी कन्सल्ट म्हणून जाऊ शकतो. थर्ड, सर्वात मोठी गोष्ट, हेल्थकेअर सिस्टीममध्ये लॉचे काही केसेस आहेत. हेल्थकेअर सिस्टीमच्या लॉमध्ये काय केसेस होतात. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी रॅनबॅक्सी कंपनीवरती 350 बिलियनची केस होती. तर ते केस सॉल्व करण्यासाठी जो लॉयर असेल त्याला फार्मसीचा खूप अभ्यास करायला लागला. का लागला तर फार्मा कंपनीवरती केस झाले. म्हणजे काय की फार्मा कंपनीवरती केस झाले याचा अर्थ काय की फार्मसी प्रोडक्शनमध्ये केस झाले म्हणून त्यांना काय लागेल, फार्मसीचा अभ्यास लागेल. म्हणजे काय होतं आहे की बाहेरच्या देशामध्ये ज्या कंपनी आहेत किंवा इंडियामधले ज्या कंपन्या आहेत ते US असेल, युरोप असेल, साऊथ आफ्रिका असेल अशा कंपनीमध्ये ड्रग एक्सपोर्ट करतात. तर त्यांना काही लॉच्या रेग्युलेशन्स असतात, त्याच्यावर त्यांचं डिपेंडन्सी असतं आणि ते रेग्युलेशन सांगणारा कोणतर पर्सन पाहिजे असतो. मग आपण B.Pharm पासआउट आहे, आपण ग्रॅज्युएशन केलं आहे, आपल्याला बेसिक कंपनीचं माहीत असतं, इन्फ्रा कसा आहे, लेआउट काय होतं, प्रोडक्शन डिफेक्ट काय होतं, अशा काही गोष्टी आपल्याला माहीत असतात. ते प्लस लॉची डिग्री झालं तर तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकता किंवा सन फार्मा, फायझर असेल, ॲबॉट असेल, मॅनकाइंड असेल अशा ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये तुम्ही लॉ कन्सल्ट किंवा फार्मा लॉ कन्सल्ट म्हणून जाऊ शकता. आपला एकच मोटो आहे की रुरल स्टुडंटला काहीतरी नवीन गोष्टी सांगायच्या जेणेकरून फार्मसी क्षेत्रामध्ये जे काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते माहीत पाहिजेत. मित्रांनो, LLB CET 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्याची डेट एक्सटेंड झाली आणि ती CETचा फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेट आहे 13 फेब्रुवारी 2026. जर ज्यांना कुणाला लॉ करायचा आहे, फार्मसी प्लस लॉ, त्यांनी फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर ॲडमिशन घ्या आणि फार्मसी लॉयर हे डिग्री प्राप्त करा आणि त्याचं करिअर बघा, पॅकेजेस बघा. असं वाटू नये की फार्मसीमध्ये नुसतं मेडिकल स्टोअर आहे किंवा इंडस्ट्री आहे. खूप काय मोठे अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीज घ्या. थँक्यू.